हॉटेल गिरिजा शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट, रुचकर आणि घरगुती पद्धतीचे महाराष्ट्रीयन जेवण, राहण्यासाठी उत्तम आणि दर्जेदार सोय, बँक्वेट्स आणि पार्टी हॉल, गिरिजा ॲडव्हेंचर पार्क तसेच ई व्हेकल चार्जिंग स्टेशनची सोय। आमचा पत्ता लेण्याद्री रोड, गोळेगाव, जुन्नर। राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांना वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने करुणा शर्मा यांना दर महिन्याला 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले होते। आपण धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहे असा दावा करून शर्मा यांनी केला होता। या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी वरच्या कोर्टामध्ये धाव घेत पोटगीला स्थगिती देण्यासाठी याचिका दाखल केली। दाखल केलेल्या याचिकेवर दिनांक 29 मार्च रोजी सुनावणी माझगाव सत्र न्यायालयामध्ये पार पडली। यावेळी धनंजय मुंडे यांचा करुणा शर्मा सोबत झालेले लग्न हे अधिकृत नाही। धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्याशी अधिकृत लग्न केलंच नाही असा युक्तिवाद धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी केला। तर पुरावे सादर करण्यासाठी त्यांनी काही वेळ कोर्टाकडे मागून घेतला होता। या दरम्यान करुणा शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये भेट कशी झाली, प्रेम कसं झालं आणि इतर गोष्टींबाबत माहिती सांगितली। यावेळी त्यांनी राजश्री मुंडेंसोबत त्यांचं नातं कसं होतं याबद्दल देखील स्पष्टपणे भाष्य केलं। धनंजय मुंडेंच्या पत्नी राजश्री मुंडे आणि तुमच्यातील नातं कसं आहे यावर करुणा शर्मा म्हणाल्या की राजश्रीची आणि माझी अनेक वेळा भेट झाली आहे। आमच्या दोघींचंही नातं चांगलं होतं, आमच्यात कसलाही प्रॉब्लेम नव्हते। दोघींनी मिळून सगळा संसार चालवायचा आणि धनंजय मुंडेंना सांभाळायचं असं ठरलं होतं। आमच्या सुखी संसाराला कोणाची तरी नजर लागली। माझा नवरा कर्तृत्ववान आणि चांगला होता, परंतु आजूबाजूच्या काही लोकांनी त्याला घेरलं आणि संकट आली। माझा लढा हा जिंकेपर्यंत सुरूच राहणार आहे। मी त्यांची पहिली पत्नी आहे। आमचं HDFC बँकेमध्ये जॉईंट अकाउंट देखील आहे। त्यांची 1 कोटी रुपयांची पॉलिसी आहे, त्यासाठी मी नॉमिनी आहे। माझ्या सगळ्या कागदपत्रांवर करुणा धनंजय मुंडे असंच नाव आहे। धनंजय मुंडे यांना मी भेटले तेव्हा माझं वय 16 वर्ष इतकं होतं। इंदोरमध्ये असलेल्या भय्यू महाराजांच्या आश्रमामध्ये आमची पहिल्यांदा भेट झाली। गोपीनाथ मुंडेंसह महाराष्ट्रातले अनेक मंत्री, दिग्गज नेते इंदोरच्या त्या आश्रमामध्ये येत होते। आता त्या महाराजांचा मृत्यू झाला, त्यांनी आत्महत्या केली। मी त्या आश्रमामध्ये जात देखील नव्हते, कारण माझा या गोष्टींवर विश्वास नाही। एकदा मी माझ्या आईसोबत गेली असताना त्यांची आणि माझी टक्कर झाली आणि आमची ओळख झाली। मी आईसोबत भय्यूजी महाराजांच्या आश्रमामध्ये गेले होते। त्यावेळी धनंजय मुंडे आणि माझी टक्कर झाली आणि अपघाताने मी धनंजय मुंडेंच्या प्रेमामध्ये पडले। आमच्या नात्याबद्दल गोपीनाथ मुंडेंना सगळं माहित होतं। माझ्या लग्नाच्या वेळी खूप अडचणी आल्या। धनंजय मुंडेंनी त्यांच्या घरी देखील त्यावेळी सांगितलं होतं। तसेच पुढे त्यांनी मला आई वडील वारल्याचं सांगितलं, असेही पुढे करुणा शर्मा म्हणाल्या होत्या। आम्ही इंदोरमध्ये असतानाच लग्न केल्यानंतर त्यावेळी त्यांनी बोलताना सांगितलं, धनंजय मुंडे आणि माझं लग्न होणार होतं। लग्ना अगोदर मी प्रेग्नंट होते। लग्नाला जात असताना 100 ते 150 गुंडांनी आणि पोलिसांनी आमची गाडी अडवली होती। अनेक वेळा आमच्या लग्नामध्ये अडचणी आल्या। त्यानंतर पुढे आमचं लग्न झालं। ते माझ्यावर खूप प्रेम करत होते। ते पुण्यातून माझ्यासाठी इंदोरला आठवड्यातून 2 वेळा यायचे। लग्नानंतर मी त्यांच्या कुटुंबियांना भेटले होते। पुढे त्यांनी मला आई वडील वारल्याचं सांगितलं, असेही करुणा शर्मा म्हणाल्या। धनंजय मुंडे आणि माझ्यातील दोघांमध्ये वाद मिटवून घेण्यासाठी आणि लिव्ह इन रिलेशनशिप मान्य करण्यासाठी धनंजय मुंडे यांनी मला 50 कोटी रुपयांची ऑफर केली होती असा दावा करुणा शर्मांनी केला। परंतु आपण वकिलांकडून सगळी कागदपत्रे वाचली आणि त्यासाठी नकार दिला, असंही त्यांनी मुलाखती वेळी सांगितलं होतं। इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी, आपली बातमी, आपला विश्वास, आपला आवाज।